माहिती म्हणजे पुलांच्या सुशोभीकरणावरील 760 कोटींचा खर्च पाण्यात गेलाय। कारण सुशोभीकरणाच्या सुंदर मुंबई प्रकल्पाचा गाशा महापालिकेने गुंडाळलाय। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुंदर मुंबईचा सुरू केलेल्या प्रकल्पाला मुंबई महापालिकेकडून स्थगिती देण्यात आली आणि कामाचा निकृष्ट दर्जा आणि सुशोभीकरण केलेल्या ठिकाणी दुरवस्था झाल्याचे देखील आढळून आलंय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणी यांनी। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सुंदर मुंबई या प्रकल्पाला सुरुवात केली। तब्बल 760 कोटी रुपये खर्च करून मुंबईतील अनेक फ्लायओव्हर खालती सुशोभीकरण करण्यात आलं, विशेष अशी रोषणाई करण्यात आली आणि आता पालिकेच्या अहवालानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 1700 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवला जाणार होता। परंतु पालिकेच्या एका अहवालामुळे या प्रकल्पाला गुंडाळण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प केराच्या पेटीमध्ये टाकण्याचं काम सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। सध्या आपण बघतोय ज्या पद्धतीनं हा संपूर्ण परिसर सुशोभीकरण करण्यात आलेलं होतं, यात पहिल्या टप्प्यामध्ये 760 कोटी रुपये खर्च करण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक कामंही हाती घेण्यात आली, त्यांची गुणवत्ता खालावल्याचं पाहायला मिळालं। तिरंगी असे उड्डाणपुलावरती आकाशकंदील असतील किंवा रोषणाई असेल, दिवे असतील, हे लावण्यात आलेले होते। पुलाच्या सुशोभीकरणामध्ये दिवे अनेक ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळालं। वारंवार अगदी पदचारी मार्गावरती किंवा फुटपाथवरती रंगरंगोटी करण्यात येत होती, त्याचा खर्च हा सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत होतं। एवढंच नाही तर भिंतीवरचं ग्राफिक्स, झेब्रा क्रॉसिंग अशा अनेक गोष्टींसाठी या सुंदर प्रकल्पामध्ये पैसे जात असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे मुंबई सुंदर करण्याच्या नादात मुंबईकरांच्या तिजोरीवरती डल्ला टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या टीका अनेकांनी केलेल्या होत्या। दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबईच्या उपनगरीय भागांमध्ये सुद्धा हा प्रकल्प राबवला जाणार होता, त्याकरता आता स्थगिती देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच आपण कुठेतरी बघतोय की एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुंदर मुंबई हा आता पालिकेच्या अहवालामुळे केराच्या पेटीमध्ये टाकण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा मुंबई सुंदर करण्याच्या नादामध्ये मुंबईकरांच्या कररूपी पैशाची विल्हेवाट किती वाईट पद्धतीने लागली याचं उदाहरण घालण्यात आलेलं आहे। विजय रमेश भटसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। खरे पालक लागतात। हे सावत्रपणाचे पालक आले ना, की जी सावत्रपणाची भूमिका मुलांना मिळते ना, तीच आमच्या मुंबईला सावत्रपण मिळालं। मुंबईला ओरबडलं, मुंबईला थोबडलं, मुंबईच्या पोटातलं सगळं काढून नेलं।